सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं, एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे, एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली, याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात 2047 चा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचा असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या 50% असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील, या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील, अर्थव्यवस्थेचा भाग होतील। ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश हा पुढे जाऊ शकेल। आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं। मग त्या ठिकाणी लेक लाडकी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे। जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, असं आमच्या त्या मुलीला 18व्या वर्षी 1,00,000 रुपये मिळाले पाहिजेत। अशा प्रकारची लेक लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली। आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये प्रवास आपण सुरू केला। एसटीचे लोक म्हणायचे आमची एसटी आधीच तोट्यात आहे, 50% तिकीट घेतलं तर काय परिस्थिती होईल। पण त्यांच्यानंतर लक्षात आलं इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली, अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली। आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं काम मी करून येते, तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता, मी गेली तर पैसे वाचवून येते। त्यामुळे आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते। ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला, आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ 50% फी मिळायची, आमच्या मुली उरलेल्या 50% फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या। आता 507 कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, MBA असो, हायटेक असो, बीटेक असो, 507 कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना 100% फी ही सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला। आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील, खासगी कॉलेजमध्ये देखील शिकू शकतील, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे। आणि यासोबत लाडकी बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय। आपण योजना ज्यावेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे, फसवी योजना आहे, 10% महिलांना देखील मिळणार नाही। मला सांगताना आनंद वाटतो पहिल्याच झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार, एकही बहीण वंचित राहू देणार नाही। सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना, ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही। पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय, ते म्हणतात 1500 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का?
त्यांना लाच देता का? अरे वेड्यांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही. प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो, तरी ते खरेदी करता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे, हे बहुमोल प्रेम आहे. अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतंच. आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराई व्हायचंच नाही आहे. आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे. आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकणार नाही. जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1500 रुपयाची टीप देतात त्यांना 1500 रुपयाचं मोल समजणार नाही. माझी ती माय माऊली जी महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू, त्या माय माऊलीला 1500 रुपयाची मदत काय असते याचं मोल निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे. आणि म्हणून ही योजना त्या माय माऊली करता आणलेली योजना आहे. आणि एवढंच नाही, हा 1500 रुपयाचा प्रश्न नाही आहे. आज बघा एखाद्या घरामध्ये आमच्या एखाद्या माय माऊलीच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना यायला लागला तर त्या घरामध्ये राहणाऱ्या इतर लोकांचं तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते की ही आज आपल्या घरामध्ये 2 पैसे आणते आहे, त्यामुळे तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते. आणि म्हणून ही एक महत्वाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे. आणि भुजबळ साहेब तुम्ही म्हणालात ते खरं आहे, काही लोक या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक या ठिकाणी लाडकी बहीण योजना नको म्हणून सांगतात. हे खरं आहे, बदलापूर सारख्या घटना होऊ नयेत, पण या ठिकाणी त्याचं राजकारण देखील होऊ नये. काही लोक मतांकरता इतके मिंधे झाले आहेत की अशा प्रकारच्या घटनांमध्येही राजकीय पोळी शेकण्याचं काम ते लोक करतात. खरं म्हणजे अशा नराधमांना त्या ठिकाणी फाशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करणार आहोत. काही झालं तरी त्यांना सोडणार नाही. पण त्याच वेळी आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल, महिलांच्या संदर्भात आज ज्या घटना घडतायत किंवा अनेक वर्षापासून ज्या घडतायत, कुठेतरी समाजाला देखील जागा व्हावं लागेल, समाजालाही विचार करावा लागेल. ही जशी कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे तसा सामाजिक प्रश्न देखील आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या मुलींना आणि महिलांना योग्य सन्मान देणार नाही,